नमस्कार, खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। जय भीम, नमो बुद्धाय। आप देख रहे हैं WH न्यूज़ और IBM TV9। मैं हूँ विजय खौसी। मैं इस वक्त दीक्षा भूमि पर हूँ और दीक्षा भूमि पर अभी जो है 9:30 बजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने भेंट दी है और दीक्षा भूमि के चारों ओर बहुत तगड़ा बंदोबस्त लगाया गया था। अभी भी आप देख सकते हैं जो पुलिस जो है दीक्षा भूमि पर अभी भी है, वो डॉग स्क्वाड के भी यहाँ पर सुरक्षाकर्मी है। अग्निशमन दल की गाड़ियाँ, एम्बुलेंस, सारी जो सुविधा जो है यहाँ पर प्रधानमंत्री जी के दौरे के समय में लगाई गई थी। मीडिया कर्मियों को जो है यहाँ पर अंदर में आने की अनुमति नहीं थी। नरेंद्र मोदी जी का जो ये दौरा था, ये संघ भूमि से लेके वो दीक्षा भूमि वो आए थे। सुबह संघ भूमि आए थे। आप देख सकते हैं पूरा पंचशील के ध्वज है यहाँ पर लगाए गए दीक्षा भूमि पे। और ये जो रास्ता है, खास करके ये रास्ता बताऊंगा मैं, ये रास्ता इतना मतलब अच्छा नहीं था, मगर प्रधानमंत्री आने के बाद जो है इस रास्ते की दशा जो है पलट गई है। ये खास करके मैं बताना चाहूँगा। पंचशील के ध्वज है और अंदर में जाकर जो है मोदी जी ने करीबन 10-15 मिनट का समय दिया है और बुद्ध वंदना भी ग्रहण की है। उनके साथ में जो थे, जो साक्षी थे मोदी जी के दौरे के, हमारे साथ में मेंढी जी, हम थोड़ा मेंढी जी से जानेंगे। जय भीम। जय भीम। जय भीम। क्या बताएंगे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी कितने बजे यहाँ पर आए और क्या अंदर में जाके क्या क्या हुआ? नियोजित वेळेनुसार 9:30 वाजता त्यांचे आगमन पवित्र दीक्षाभूमी इथे झालं। आनंद फुलझले आणि राजेंद्र गवई यांनी त्यांना रिसीव करून आतमध्ये आणलं। आतमध्ये भदंत आर्य नागार्जुन श्री ससाईजी यांनी त्यांचे स्वागत करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीवर पुष्प अर्पण करून मोदीजी आणि भदंत ससाईजी यांनी त्यानंतर इतरही मान्यवरांनी पुष्प अर्पण करून प्रदक्षिणा केली आणि तथागतांच्या मूर्तीपुढे दीप प्रज्वलित करून त्रिशरण पंचशील अशी पूर्ण वंदना नरेंद्र मोदीजींनी त्रिशरण पंचशील ग्रहण केलं। म्हणजे सोबतच सामूहिक वंदना केली। त्यानंतर अध्यक्ष भदंत ससाईजींनी त्यांना पुष्पगुच्छ, शॉल, मेमोरेंडम आणि मेमेंटोस आणि बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या प्रती दिल्या त्यांना। त्यासोबत मेमोरेंडममध्ये बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात 91-92 पासून भदंत ससाईजींनी जे आंदोलन केलं आणि महाबोधी महाविहाराचं तर त्या मुक्तीसाठी त्या संदर्भात त्यांना बौद्धांच्या ताब्यात ते देण्यात यावं, 1949च्या ॲक्ट तो रद्द करण्यात यावा या संदर्भात निवेदन। तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना म्हणजे या ठिकाणी दीक्षाभूमीवर महाबोधी महाविहाराला मुक्त करण्यात यावं असं निवेदन दिलं निवेदन आणि प्रतिक्रिया होत्या प्रधानमंत्री त्यांनी घेतलं आणि देखेंगे आणि त्यांच्या जे सोबत कमांडो होते त्यांच्याकडे ते चेहऱ्यावरच्या त्यांच्या काय एक्सप्रेस होता अशा निवेदन स्वीकारताना? एक्सप्रेशन चांगलेच होते, हसून आणि तब्येत का ध्यान रखो असे बंतेजींना बोलले और आगे और मिलेंगे आएंगे असं त्यांनी बंतेजींना आपली प्रतिक्रिया दिली। निवेदन जेव्हा दिलं तुम्ही तिथेच होता? हो, सोबत होतो। निवेदन सर्व तयार करण्यात आणि त्यांना हे करण्यात अध्यक्षांच्या खाजगी सचिव म्हणून ते सर्व माझी अध्यक्षांच्या आदेशानुसार भूमिका असते, त्याप्रमाणे ते निवेदन देणं। कॉटन रिसर्चच्या जागेच्या संदर्भात आणि माता कचेरीची जागा असे 2 वेगवेगळे। किती एकर ते जागा, किती एकर आणि आता हा 3.5 एकरचा आहे। इथे 2 पार्ट आहेत, एक 16 एकरही आहे आणि काही जे एक्वायर केलेली आहे असं 21 एकरचा हा। मोदी साहेबांसोबत आणखी कोण कोण होतं, म्हणजे मुख्यमंत्री होते? हो, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी होते, गडकरी साहेब होते आणि नाही बावनकुळे साहेब होते। बाकी समिती मेंबर आले होते। सुरक्षा एकंदरीतच किती मिनिट आपल्या 15 ते 20 मिनिटं त्यांनी ध्यान साधना वगैरे ध्यान साधना नाही केली, नाही त्रिशरण पंचशील वंदना घेतली
काय वाटतं तुम्हाला एकंदरीतच काही आशा आहे का, म्हणजे काय ह्या दोन्ही जागा आम्हाला मिळेल, महाबोधी मागतो आशावादीच आहो आम्ही आणि मिळवू, मिळेल अशी अपेक्षा आहे, पण आम्ही मिळवू. ही होती आजची विशेष बातमी. बघत रहा खबर जनता तक. लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.